पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणासंदर्भात आता धंगेकरांनी ट्विट केलंय। गोखले बिल्डरनं जागेच्या विक्री दरम्यान करार केलेला होता। बिल्डरकडून ट्रस्टला मिळालेली रक्कम गोठवण्याचा करारामध्ये उल्लेख गैरव्यवहार करणाऱ्या ट्रस्टींना बरखास्त करा अशी मागणी धंगेकरांनी केली आहे। एक पोस्ट रवींद्र धंगेकरांनी केली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जैन बोर्डिंग प्रश्न ट्रस्टच्या जागेच्या व्यवहारातून माघार घेणाऱ्या गोखले बिल्डरनं जो करार केला या जागेच्या विक्रीच्या दरम्यान केला होता त्या करारामध्ये बिल्डरच्या बाजूने बँक अकाउंट झालं तर संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही। जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विक्रीमध्ये 230 कोटींची रक्कम बिल्डरकडून ट्रस्टला मिळाली आहे। ती रक्कम गोठवण्यात यावी। पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जमीन खरेदी करताना कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता केलेल्या व्यवहाराबद्दल जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा बसवण्यासाठी 230 कोटींची रक्कम जप्त करत ती ट्रस्टच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी। गैरव्यवहार करणाऱ्या संबंधित ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करत शासनाने प्रशासक नियुक्त करावा। ट्रस्ट चालवण्यासाठी जैन समाजातील चांगल्या सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींची ट्रस्टवर निवड करण्यात यावी। यात अजून एक पळवाट अशी आहे की चॅरिटी कमिशनरकडे आज याबाबत सुनावणी होणार आहे। राजकीय दबावात वेगळा निकाल दिला तर 230 कोटींची रक्कम पुन्हा एकदा बिल्डरला देण्याचा घाट घातला जाईल असा अंदाज आहे। 230 कोटी इतकी मोठी रक्कम आहे की यात पुण्यामध्ये शिकणाऱ्यांसाठी रहिवासी क्षमता असलेलं चांगलं वसतिगृह होऊ शकतं।